आपले संस्कार आपले विधी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे की आपल्या संस्काराची, धर्माची, सणाची माहिती प्रत्येक घराघरामध्ये पोहोचावी. त्यांना आपल्या संस्काराची जाणीव व्हावी. आपली देवळे त्यांनी सांभाळावी. आपले संत महात्मे, त्यांच्या कथा, दानधर्म व या सर्वांबद्दल आदर निर्माण व्हावा. येणारी पिढी फक्त सुसंस्कृत नाही, तर सोबत सधर्मी व्हावीत आणि आपली व आपल्या देशाची प्रगती करावी. चला तर पाहूया आपले संस्कार आपले विधी. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्या संकष्ट विघ्नहर्त्याला माझा नमस्कार. त्याचप्रमाणे सद्गुरुनाथांना सुद्धा माझा नमस्कार. श्रावण महिन्याच्या पहिल्या अंगात किंवा पहिल्या भागात आपण श्रावण सोमवारी कोणत्या प्रकारे पूजा करावी हे पाहिले. कोणत्या कोणत्या अंगाने पूजा करावी त्यामागील काही कथा होत्या, ज्या मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये इतर कोणकोणती व्रतं आहेत, वैकल्य आहेत, तसे म्हणजेच वैभव लक्ष्मी म्हणा, नागपंचमी म्हणा, गोकुळाष्टमी म्हणा, जिरा जिवंतिकेचे व्रत म्हणा, अशा विविध कोणत्या प्रकारचे आपण व्रत करू शकतो, अभिषेक करू शकतो, हे सर्व मी तुम्हाला सांगितले. त्याची फलं कशी आहेत हे सर्व तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर पुन्हा बऱ्याच अशा लोकांच्या मागण्या आल्या की याबद्दल अजून आम्हाला काहीतरी आपण सांगावे. याकरता म्हणून आजच्या या श्रावण महिन्याच्या तिसऱ्या या आज भागामध्ये आपण अशाच प्रकारची एखाद दुसरी छोटी कथा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे अभिषेक आहेत, म्हणजे कोणत्या द्रव्याने अभिषेक करता काय फलप्राप्ती होते, कसे करावे, आणि एक दोन कथा किंवा काही उदाहरणं अशी आपण पाहणार आहोत. तर प्रथमतः आपण पाहू ते म्हणजे शंकराचे व्रत कोणी केले. तर ते व्रत पहिल्यांदा पार्वतीने केले. तर पार्वतीचे गतजन्मीचे नाव जे आहे ते सती, आणि सतीचे जे पिता आहेत ते दक्ष प्रजापती. तर ह्यांनी अत्यंत मोठ्या पद्धतीने एक होम हवनाचा म्हणजे यज्ञयागादी कार्यक्रम ठेवला होता. थाटामाटाचा असा तो भव्य असा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी सर्व देवी देवता, त्याचप्रमाणे ऋषी महाजन ह्या सगळ्यांना आमंत्रित त्या ठिकाणी केलेले होते. परंतु त्या ठिकाणी शंकराला आमंत्रण मात्र नव्हते. कारण चिता भस्मालेप स्रगपिनकोरोटी परिग्रह, म्हणजे कायम आपल्या अंगाला चिता लावणारा, म्हणजे चितेचे जे काही भस्म असते ती लावणारा, श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा जहतरा, म्हणजेच कायम स्मशानात राहणारा, स्मशानामध्ये वास करणारा. तर अशा त्या देवाला त्या ठिकाणी बोलावून काय करायचे, म्हणून त्या यज्ञयागादी अशा त्या मंडपामध्ये शंकरांना आमंत्रण नव्हते आणि सतीला सुद्धा आमंत्रण नव्हते. तरीही पित्याच्या हातून चूक झाली असावी किंवा त्याला असे वाटले असेल की आपण ह्यांना सांगता कामा नये, म्हणून काय झाले, आपण तरी गेले पाहिजे असा विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिने जाण्याचे ठरवले. त्यावेळी शंकर भगवान म्हणाले की तू तेथे जाऊ नको, तुझा अपमान होईल. त्यावेळी शंकरांचे म्हणणे सुद्धा त्यावेळी तिने ऐकले नाही आणि त्या ठिकाणी ती गेली आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिचा त्यावेळेला अपमान करण्यात आला. आणि त्याच यज्ञामध्ये तिनं आपला देहत्याग केला आणि त्यावेळी तिनं पण केला की पुढच्या जन्मीसुद्धा मला शंकरच मिळाला पाहिजे, याकरता म्हणून जी काही व्रतं असतील ती मी करेन, असं तिनं त्यावेळेला
सतीनं त्यावेळेला प्रण केला आणि हे सर्व पाहून नंदी त्यावेळेला अत्यंत क्रोधित झाले आणि शंकर भगवानचा आशीर्वाद घेऊन त्यांनी अत्यंत महारौद्र असे रूप त्यावेळेला धारण केले आणि संपूर्ण यज्ञ याग सभामंडप जे काही होते त्याचा विध्वंस करून टाकला, त्याचा नायनाट करून टाकला. आणि नंतर सतीने पर्वतावरती जन्म घेतला म्हणून तिचे नाव पार्वती असे ठेवण्यात आले. तर साक्षात सांगायचे उद्दिष्ट काय, आणि त्यानंतर तिने जी काही गतजन्माची जी काही व्रत होती की तिला शंकरच हे आपले पती पाहिजे होते, याकरता म्हणून तिने काही व्रत केलेली होती. ती व्रत त्या जन्मी पूर्ण केली आणि इतर जी काही व्रत आहेत ती तिनं पार्वती झाल्यानंतर पूर्ण केली. तर साक्षात पार्वतीसारख्या देवीला सुद्धा अशा ह्या आगीतून जावे लागले. आपण तर साधारणतः साधे मनुष्य आहोत. आपल्यावरती सुद्धा अशाच अनेक प्रकारच्या अडीअडचणी येत असतात, अनेक प्रकारची संकट येत असतात. तर अशा कोणत्याही अडीअडचणींना, संकटांना न घाबरता वेळोवेळी सतत त्या भगवंताचे नामस्मरण करीत आपण राहिले पाहिजे, त्याची सेवा करीत राहिले पाहिजे. तोच आपल्याला ह्या प्रत्येकातून, या संकटातून आपल्याला वेळोवेळी मार्ग काढून देत असतो. त्याचा कृपा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला सतत प्राप्त होऊ शकतो. परंतु आपली तशी निष्ठा आणि भक्ती ही आपली त्याच्यावरती असली पाहिजे. या संदर्भातीलच आणि एखादी कथा जी वारंवार आपण ऐकतो पाहतो ती म्हणजे मंगळागौरीची. तर मंगळागौरीचे हे व्रत हे साधारणतः आपल्या घराण्याची वृद्धी व्हावी, म्हणजे आपल्याला संतती प्राप्त व्हावी ह्याकरता हे व्रत करतात. तर एका नगरामध्ये एक वाणी होता. तो आपल्या भार्येसह म्हणजे पत्नीसह त्या ठिकाणी अत्यंत सुखाने नांदत होता. आणि दररोज त्यांच्या गावामध्ये एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. दररोज ज्यावेळी त्या वाण्याच्या घरासमोर ज्या वेळेला तो येईल आणि त्याची पत्नी ज्या वेळेला त्याला भिक्षा घालण्याकरता आपला हात पुढे करी, त्यावेळी तो म्हणे की तू निपुत्रिक आहेस तर तुझ्या हातची मला नको. असे वारंवार 4 ते 5 वेळा घडले. तिला अत्यंत दुःख झाले आणि तिने ही सर्व हकीकत त्या वाण्याला म्हणजे आपल्या पतीला सांगितली. त्यावेळी तो म्हणाला की ज्यावेळी पुन्हा तो आता गोसावी येईल त्यावेळी तू आडोशाला राहा. आणि त्याने अलख असे म्हटले, म्हणजेच भिक्षा मागितली की तू त्याच्या भिक्षेमध्ये काही सुवर्णमुद्रा घाल. आणि दुसऱ्या दिवशी तो गोसावी त्या ठिकाणी आला आणि त्याने अलख असे ज्या वेळेला म्हटले त्यावेळेलाच तिने आडोशाने सुवर्णमुद्रा घातल्या. त्याचा व्रताचा भंग झाला. त्याने लगेच तिला शाप दिला की तू कायम निपुत्रिकच राहशील, तुला कधीही पुत्र प्राप्त होणार नाही किंवा तुला कधीही संतान होणार नाही. त्यावेळी त्या दोघांनी मिळून त्या गोसाव्याची माफी मागितली, क्षमा याचना मागितली. गोसावी म्हणाला की वाण्याला सांग, म्हणजे तुझ्या पतीला सांग की निळे वस्त्र धारण कर, निळ्या घोड्यावरती बस आणि रानामध्ये तू निघून जा. ज्या ठिकाणी घोडा अडेल म्हणजे ज्या ठिकाणी थांबेल तिथे खण आणि तिथे देवी असेल, देवीचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी तिची माफी माग आणि तिची पूजा कर असे सांगितले. पत्नीने वाण्याला त्याच प्रकारे सांगितले. वाण्याने निळ्या प्रकारचे वस्त्र परिधान केले, निळ्या घोड्यावरती बसला आणि तेथून तो रानामध्ये निघून गेला. अचानक घोडा एका ठिकाणी थांबला. तिथे त्या वाण्याने संपूर्ण ती जागा होती ती खणली. तर तिथे पाहिले तर सुवर्णाचे असे मंदिर त्या ठिकाणी होते आणि रत्नजडित अशी ती देवीची मूर्ती त्या ठिकाणी होती. ती पाहिली, त्याने नमस्कार केला. यथाशक्ती सर्व द्रव्य धनधान्य एकत्रित केले आणि त्या ठिकाणी त्यांनी देवीची पूजा केली. त्यावेळेला देवी प्रसन्न झाली आणि त्यावेळेला त्या देवीने त्याला वर मागण्यास सांगितलं. तो म्हणाला की धनधान्य पुष्कळ आहे, गायी आहेत, गोठा आहे, गुरं आहेत, सर्व काही आहे, परंतु
मला हे सर्व उपभोगण्याची जी काही मनात इच्छा आहे ती आपल्या संतानासोबत आहे. मी निस्संतान आहे, मला संतानाची प्राप्ती होऊ दे. त्यावेळी देवी म्हणाली की गतजन्मीचे जे काही तुझे भोग आहेत ते तर तुला भोगावे लागणारच आहेत. तरीही तुला जर पुत्रप्राप्तीची जर आशा असेल तर तुला पुत्रप्राप्ती होईल. परंतु त्यामागे 2 असे पर्याय आहेत की पहिला पर्याय की एक तर तुला गुणवान चांगला पुत्र प्राप्त होईल, परंतु त्याचे आयुष्य कमी असेल. आणि जर तुला आयुष्य जास्ती असलेला अशी संतान पाहिजे असेल तर तो जन्मांध असेल, म्हणजेच आंधळा असेल. किंवा कन्या तुला प्राप्त म्हणजे कन्या जर तुला पाहिजे असेल तर तिला बालपणीच वैधव्य येईल. तर हे सर्व ऐकताच वाणी काय मागावे हे त्याला कळेना. तर त्याने गुणवान असा मला संतान प्राप्त होऊ दे, तो अल्पायुष्य असला तरी चालेल असे मागितले. त्यावेळी देवी म्हणाली की पाठीमागे गणपतीचे देऊळ आहे, तर गणपती आणि त्याच्या पाठीमागे एक आंब्याचे झाड आहे, तिथे जा आणि त्यातील एक फळ तोडून घे आणि ते आपल्या पत्नीला जाऊन दे आणि तिला ते फळ खाण्यास सांग, तुला पुत्रप्राप्ती होईल. त्याने ते ऐकले. तो पाठीमागे गेला आणि त्याने ते फळ तोडून आणले आणि आपल्या पत्नीला दिले. पत्नीने ते फळ खाल्ले आणि तिला दिवस गेले. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तो मुलगासुद्धा अत्यंत गुणवान होता, धैर्यवान होता, दिसायला अत्यंत सात्विक होता. 8 वर्षांनंतर त्याची मुंज केली आणि 10व्या वर्षी त्याचा लग्नाचा थाट उभा केला गेला. त्यावेळी तो म्हणाला की मी जोपर्यंत काशी यात्रा करून येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असे सांगून तो आपल्या मामासोबत काशी यात्रेकरता निघून गेला. ते मामा आणि भाचा हे दोघंजण काशी यात्रेकरता गेल्यानंतर एका गावामध्ये काही काळ विश्रांती घेण्याकरता थांबले होते. तिथे 2-4 मुली त्या ठिकाणी खेळत होत्या आणि त्यांच्यामध्ये खेळता खेळता भांडण झाले आणि एकटी मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणाली, काय द्वाड आहेस तू? त्यावेळी ती म्हणाली की मी तशी होऊ शकत नाही, कारण माझी आई मंगळागौरीचे व्रत करते, तर मला वैधव्य प्राप्त होऊ शकत नाही. थोडक्यात वैधव्य प्राप्त होऊ शकत नाही. हे त्या भाच्याच्या मामाने ऐकले आणि त्याला मनात वाटले की हिच्यासोबत जर ह्याचा विवाह झाला तर नक्की ह्याच्यावरती जे काही अल्पायुष्याचे जे काही कालावधी आहे तो निघून जाईल आणि ह्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. पण आता ह्याच्याशी म्हणजे हिच्यासोबत विवाह ह्याचा होणार कसा असा तो विचार करत होता. आणि बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशीच काहीतरी त्या मुलीचा विवाहाचा समारंभ होता आणि ज्याच्यासोबत तिचा विवाह होता त्याच दिवशी बरोबर तो नवरा मुलगा आजारी पडला. त्यामुळे त्यांची अत्यंत धावपळ झाली. काय करू हे त्यांना कळेना आणि ते त्यांच्या गावामध्ये असलेल्या ज्या काही धर्मशाळा होत्या किंवा इतर जे काही ठिकाणं होती त्या ठिकाणी त्यांची धावपळ सुरू झाली की आणि कोण चांगला एखादा त्या ठिकाणी धनवान कीर्तिवान असा कोणी आहे का, तर त्याच्यासोबत आपल्या मुलीचे ते कन्यादान लावून देतील. आणि त्या धर्मशाळेमध्ये हे दोघेजण होतेच. त्यांनी त्या दोघांना बोलावून घेतले आणि तो मुलगा त्यांना अत्यंत आवडला आणि गोरज मुहूर्तावरती त्याने त्या मुलीचे कन्यादान त्याच्यासोबत करून दिले आणि गौरीहरापाशीच त्यांना त्या ठिकाणी झोपवले. त्याच वेळेला त्या मुलीला स्वप्न दृष्टांत झाला आणि तिला उठ असे म्हटले गेले. ती उठली आणि तिला सांगितले की तुझ्या पतीला आता सर्पदंश होणार आहे, तर तसे होऊ नये याकरता तू एक मातीचा एक कोरा करा घे, त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेव, म्हणजे ज्यावेळी सर्पदंशाकरता ते सर्प येतील त्यातील दूध पितील आणि त्यांचे ते पिऊन झाले की तू त्याच्यावरती ती चोळी जी तुझी असेल ते घेऊन ते तोंड बांधून टाक आणि ते वाण म्हणून तुझ्या आईच्या हातामध्ये देऊन टाक, असे त्याने सांगितले.
काही वेळानंतर स्वप्न जे पडलेले होते ते संपले. अचानक पतीला जाग आली. तो उठला, भूक लागली असे म्हणू लागला. त्यावेळेला तिने एका ताटामध्ये त्याला लाडू खाण्यासाठी दिले. ते लाडू त्याने घेतले, खाल्ले आणि नंतर आपली आठवण म्हणून एक अंगठी उचलून तिच्या हातामध्ये दिली आणि तो त्या ठिकाणावरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे आवरल्यानंतर तिने तो करा आपल्या आईच्या हातामध्ये दिला. आईनं करा उघडून पाहताच त्या नागाच्या ऐवजी त्या ठिकाणी हार होता. तो हार तिनं त्याच्या मुलीच्या गळ्यामध्ये घातला. नंतर मामा आणि भाचे पुढे आपल्या काशी यात्रेकरता हे निघून गेलेलेच होते. त्यांची काशी यात्रा संपूर्णरित्या सफळ झाली. उपास इत्यादी जी काही कर्म करायची होती ती करून सर्व झाली. दानधर्म झाला आणि बरोबर अचानक भाचा मूर्छित येऊन त्या ठिकाणी पडला आणि त्या ठिकाणी त्याला स्वप्न पडले की यमदूत जे आहेत ते त्याचे प्राण घेण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मंगळागौर म्हणजेच गौराई त्या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे युद्ध त्या ठिकाणी झालेले आहे आणि त्या युद्धामध्ये ते यमदूत हरलेले आहेत आणि त्याचे प्राण त्यांनी वाचलेले आहेत, कारण त्याची पत्नी ही मंगळागौरीचे व्रत करत होती असे त्या ठिकाणी त्याला स्वप्न पडले. आणि तो खरं तर तो गेलेला असतो आणि तो पुन्हा त्या ठिकाणी जिवंत झाला. भाच्याने त्याला उठवले आणि म्हणतो की अरे, तुझ्यावरती जे काही विघ्न होते ते आता टळून गेले, तुला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नाही असे म्हणून ते पुन्हा परतीच्या प्रवासाला त्यावेळेला ते निघाले आणि वाटेत पुन्हा एका गावामध्ये ते येऊन थांबले. तर बरोबर त्याच दिवशी गावामध्ये गडबड गोंधळ उडालेला होता, कारण जो मुलगा आजारी पडला होता तो पुन्हा एकदा त्या मंडपात येऊन उभा राहिलेला होता आणि मी ह्या मुलीशी लग्न करेन असे त्यावेळेला त्याने हट्ट धरला होता. त्यावेळी त्या मुलीने त्याला पाहिले आणि ती मुलगी म्हणाली की हा माझा नवरा नव्हे आणि ह्यांनी ती मला अंगठी दिलेली नाही, माझा नवरा हा वेगळाच आहे. तर असे ज्यावेळेला ती म्हणू लागली त्यावेळी घरातल्या तिच्या आईवडिलांनी आणि इतर लोकांनी अन्नछत्र मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी सुरू केले आणि जे कोणी येईल त्यांचे पाय धुणे, त्यांना अन्नदान करणे, त्यांना औक्षण करणे, त्यांना गंध लावणे हे सुरू केले आणि ती जी काही अंगठी दिलेली होती ती घालून ते त्या ठिकाणी पाहू लागले आणि जे मुलींनी ताट दिले होते ते त्यांच्याकडे आहे का ह्याची ओळख ते पाहू लागले. तर असे सतत होऊ लागले, परंतु अजून काही त्यांना आपला जावी त्या ठिकाणी सापडलेला नव्हता. ते अत्यंत काळजी करत त्या ठिकाणी बसलेले होते आणि बरोबर त्याच गावामध्ये परतीचा प्रवास करून हे दोघेही त्या ठिकाणी पोचलेले होते आणि त्यांनी शेकोटी पेटवून काही खाण्याकरता असा म्हणून अन्न बनवण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. त्याच वेळेला गावातील काही कन्या त्या ठिकाणी येऊन पोचल्या आणि म्हणाला की इथे अन्न आपण का शिजवत आहात? तर गावामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नछत्र सुरू आहे, आपली मोठ्या प्रमाणात सेवासुद्धा ते करतील असे त्यांनी सांगितले. त्यावेळी ते म्हणतात की आम्ही परान्न घेत नाही, आम्ही आत्ता यात्रेहून आलेलो आहोत असे ते म्हणणे त्यांनी ऐकले आणि त्यांनी ते त्या ठिकाणी त्या वडिलांना आईवडिलांना जाऊन सांगितले. वडिलांनी लगेच त्या ठिकाणी पालखी पाठवली, त्या दोघांनाही त्या अन्नछत्रामध्ये घेऊन आले, त्यांचे पाय धुतले. त्यावेळेला अंगठी घालण्यात आली तर ती अंगठी बरोबर ती त्या ठिकाणी बसली आणि आपणाकडे कोणते एखादे ताट आहे का असे ज्यावेळेला विचारले तर त्या ताटाची सुद्धा ओळख झाली आणि दोघांनी एकमेकांना पाहिले तर दोघांची एकमेकांना ओळख त्या ठिकाणी ती पटली आणि जो काही तिला झालेला दृष्टांत त्याला झालेला दृष्टांत जो काही होता तो त्या ठिकाणी एकमेकांना सांगण्यात आला आणि नंतर ते अत्यंत सुखाने त्यानंतर नांदू लागले आणि त्यांना पुन्हा आपल्या घराकडे जाण्याचा असा दोघाही आईवडिलांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा आपल्या घराकडे जाण्यास निघाले. घराकडे येऊन पोचताच मामा भाची आणि सून येऊन पोचताच आईने त्या सुनेला नमस्कार केला. कारण का तर तुझ्या त्या व्रतामुळे किंवा तुझ्याच आशीर्वादामुळे माझ्या मुलाला दीर्घायुष्य प्राप्त झाले, त्याच्यावरचे जे विघ्न होते ते टळले, तो औक्षणवंत झाला. याकरता त्या सासूने सुनेला नमस्कार केला. त्यावेळी ती म्हणाली की यामध्ये माझे काहीही नाही, मी काहीही केलेलं नाही. माझी आई मंगळागौरीचे व्रत करायची
आणि त्यानंतर आता ते मी करायला सुरुवात केलेली होती. तर त्या गौराईच्या कृपेमुळेच मला माझे पतीसुद्धा मिळाले आणि तुमच्या मुलाचीसुद्धा तुम्हाला प्राप्ती झाली. त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झाले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा अशीच मंगळागौरीचे व्रत सतत चालू ठेवले. त्यांच्या घराण्यामध्ये धन धान्य पुत्र पौत्र यांची अभिवृद्धी झाली आणि कायम ते असंच सुखाने ते नांदू लागले. म्हणून या व्रताचे आचरण सर्वांनी करावे. नमस्कार. आपले संस्कार आपले विधी मध्ये तुमचं स्वागत. आपण करीत असलेली व्रत वैकल्य अनुष्ठान यांची सांगता ही त्यांची उद्यापन केल्याशिवाय होत नाहीत. तर कशी ही उद्यापन करावीत, त्याचे विधी कसे असतात व ते करून घेण्याकरिता आपण आमच्याशी अवश्य संपर्क साधू शकता. आम्हाला कॉल करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. 8951147555 या क्रमांकावर. तर अशा प्रकारे पार्वतीला काय करावे लागले हेही तुम्हाला सांगितले. मंगळागौरीचे सुद्धा हे व्रत सांगितले. खरं तर आजच्या या भागामध्ये मंगळागौरीचं मी काही बोलणार नव्हतो, पण बऱ्याच जणांकडनं मागण्या आल्या की गुरुजी अजून एखादी कुठली तरी कथा असेल तर कृपा करून मला सांगा. अशा बऱ्याच जणांकडनं ज्या वेळेला अशा मागण्या आल्या म्हणून मी तुम्हाला ह्या व्रताची माहिती सांगितली, महती सांगितली. तर असे हे मंगळागौरीचे व्रत, सोमवाराचे व्रत म्हणा, वरदशंकराचे व्रत म्हणा आणि इतर जी काही तुमची कोणत्याही प्रकारची व्रतं असतील तर त्याचे उद्यापनसुद्धा तेवढ्याच पद्धतीने महत्त्वाचे आहे. तर उद्यापन म्हणजे काय, तर त्या व्रताची सांगता, म्हणजे त्या ठिकाणी ते व्रत संपूर्णरित्या संपते. मग ते शिवामुठीचे असो, तुमच्या 16 सोमवाराचे असो, फक्त सोमवाराचे असो किंवा इतर कोणतेही तुमचे व्रत असो, संकष्टीचे व्रत असो, शुक्रवारचे व्रत असो, एकादशीचे व्रत असो, ह्या कोणत्याही व्रताकरता उद्यापन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता थोडक्यात म्हणजे 16 सोमवाराचे व्रत हे बरेच जण करतात. तर त्याचे उद्यापन कशा पद्धतीने करतात हे बऱ्याच जणांनी केलेलं आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर थोडक्यात त्या उद्यापनाची माहिती तुम्हाला सांगतो. तर 16 सोमवार हे तुमचे पूर्ण झाल्यानंतर 17वा सोमवार ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला 16 दाम्पत्यांना बोलवावे, त्यांची पूजा करावी. यथाशक्ती आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आपण त्यांना दानधर्म करावा, दक्षिणा द्यावी, त्यांना भोजन घालावे आणि त्याचप्रमाणे जसे व्रत करण्यापूर्वी तुम्ही संकल्प केलेला असतो, काही जण करतात तर काही जण करत नाहीत, पण सेवाभावे ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही एखादा कार्यक्रम म्हणजे एखादे व्रत जर करत असाल तर त्या ठिकाणी संकल्पाची आवश्यकता नाही, कारण तो संपूर्णरित्या तुम्ही सेवाभावे ही भगवंताच्या चरणी अर्पण करत आहात. तुमची सेवा त्याच्या चरणी अर्पण करत आहात. त्यामागे तुमचा कोणताही दृष्टिकोन नाही, तुम्हाला कोणत्याही फलाची त्या ठिकाणी अपेक्षा नाही. याकरता म्हणून त्या ठिकाणी संकल्पाची आवश्यकता नाही. परंतु कोणत्याही एखाद्या विशिष्ट व्रतामागे तुमची काही फलाची अपेक्षा असेल किंवा त्या भगवंताकडे काहीतरी मागणे असेल, याकरता म्हणून जर तुम्ही ते एखादे विधान किंवा जर ते व्रत करणार असाल तर त्याचे उद्यापन तुम्ही केले पाहिजे. ते केव्हा, ज्या वेळेला तुमचे संपूर्णरित्या ते उपास संपतात त्यावेळेला. तर 16 सोमवाराचे व्रत झाल्यानंतर 17व्या सोमवारी आणि इतर काही जी व्रतं असतात म्हणजे संकष्टीची व्रतं, एकादशीची हे जे व्रतं असतात ती व्रतं साधारणतः 50 किंवा 60 उलटून गेल्यानंतर काही जणांना जमत नाहीत, तर त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक स्थितीनुसार जमत नाहीत, त्यावेळेला त्या व्रतांचे उद्यापन करावे. तर जसे 16 सोमवाराचे तुम्ही 16 जणांना बसून त्या ठिकाणी पूजा केली, दानधर्म केला, दक्षिणा दिली, त्यांना जेवायला घातले, त्याचप्रमाणे पूजेचाही काही धार्मिक विधी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर त्यावेळेला विशिष्ट प्रकारे श्री सिद्धिविनायकाचे पूजन करावे, पुण्याहवाचन करावे, मातृकांचे पूजन करावे, नांदी श्राद्ध करावे आणि जशी तुम्ही इतर दिवशी पूजा करता त्याचप्रमाणे त्या दिवशीसुद्धा श्री शंकराची विशिष्ट प्रकारची अशी आरास तयार करून त्या दिवशी पूजा करावी. जास्तीत जास्त बिल्वपत्र त्या दिवशी भगवंताला अर्पण करावीत
आणि त्यासोबत नवग्रहांचे पूजन करावे. आणि ते झाल्यानंतर त्या श्री शंकराच्या प्रित्यर्थ नवग्रहांची जी काही तुम्ही पूजा केलेली असते याकरता म्हणून त्या ठिकाणी होम हवन म्हणजेच नवग्रहांचे होम हवन करावे. त्यानंतर शंकराचा एखादा कोणताही मंत्र घेऊन त्या ठिकाणी 108 म्हणा, 1008 म्हणा, अशा या गणनेने आपण त्या ठिकाणी होम हवन करावे. ते झाल्यानंतर तत्प्रित्यर्थ ब्राह्मणाची म्हणजे जे काही तुमचे मुख्य आचार्य असतील, गुरुजी असतील, त्यांची त्या ठिकाणी पूजा करावी. त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी, वस्त्रे द्यावीत. त्याचप्रमाणे गोदान प्रित्यर्थ म्हणून त्या ठिकाणी दक्षिणा द्यावी. आणि जे काहीही मी व्रत केले, 16 सोमवारचे संपूर्ण जे काही व्रत केले, त्याचप्रमाणे आज जे काही नवग्रहांची पूजा केली, श्री शंकराची पूजा केली, होम हवन केले, 16 दाम्पत्यांना या ठिकाणी मी ज्या प्रकारे बोलवलं, त्यांची जी काही सेवा केली, तर ह्या संपूर्ण अशा या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्य अपराध जर माझ्या हातून घडले असतील तर त्याची क्षमा याचना श्री शंकरा मला दे. आणि माझ्या मनामध्ये ज्या काही सदिच्छा आहेत, शुभ मनोकामना आहेत, त्या सर्व तू परिपूर्ण कर. माझ्या मनातील सर्व इच्छा तू पूर्ण कर आणि माझ्याकडून ह्यापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त तू सेवा ही माझ्या हातून करून घे, असे म्हणून त्या ठिकाणी तो संकल्प करावा. म्हणजे ही जी काही सेवा आहे ती देवाच्या चरणाशी आपण ती रुजू करावी. आणि या संपूर्ण तुमच्या व्रताची, तुम्ही जो काही संकल्प केलेला असतो त्या व्रताची त्या ठिकाणी सांगता करावी. तर अशा पद्धतीनं तुम्ही 16 सोमवारचे व्रताचे उद्यापन करावे. ह्याच पद्धतीनं तुम्ही जे काही इतर जे काही उपास करत असाल त्याचे सुद्धा उद्यापन तसेच आहे. संकष्टी असेल तर संकष्टीला संकष्ट विघ्नहर्ता महागणपतीचे पूजन, त्याचप्रमाणे त्यावेळेला तुम्ही एका दाम्पत्याला भोजन घालू शकता किंवा 5 दाम्पत्याला भोजन घालू शकता. तर अशा प्रकारे त्यांना भोजन घालावे, यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी. होम हवनाचे सुद्धा असेच विधी आहेत. नवग्रहांचे पूजन, पुण्याहवचन आणि त्याचप्रमाणे श्री सिद्धिविनायकाचे पूजन आणि तत्प्रित्यर्थ होम हवन. होम हवनाला मग तुम्ही इतर वेळेला जसा गणहोमाचा प्रकार करता तसाच थोडक्यात त्या ठिकाणी तो प्रकार आहे. एकादशीला महाविष्णूचे पूजन आहे, मंगळागौरीला देवीचे पूजन आहे, तत्प्रित्यर्थ होम हवन आहे. तर जी काही तुम्ही व्रत वैकल्य जी काही लहानपणापासून जी काही करत आलेला आहात त्याची सांगता ही उद्यापनानेच होते. तर कृपया आपल्या जे कोणी विविध प्रकारची अशी ही व्रत वैकल्ये किंवा जे काही विधान जर करत असाल तर त्याची उद्यापनं सर्वांनी अवश्य करावीत. आणि याकरता आपल्या गुरुजींशी आपण संपर्क साधावा किंवा त्यांच्याशी बोलणे करून घ्यावे आणि हे आपण विधान कशा पद्धतीने करू शकतो याची चर्चा त्यांच्यासोबत करावी. लगेच ह्या वर्षी जरी म्हणजे आत्ता ह्या वर्षी तुम्ही आता उपास सोडणार आहात तर ह्या वर्षी लगेच नाही झाले तरी फार वर्षे असा अवधी दाटू देऊ नये. 1 किंवा 2 वर्षाच्या अवधीमध्ये जास्तीत जास्त आपण सर्व व्रतांचे उद्यापन करावे आणि नंतरच मग आपण उपास तो सोडावा म्हणजेच बंद करावा. हा झाला संपूर्ण व्रतांचा आणि त्याचप्रमाणे उद्यापनाचा विषय. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा आणि इतर तुमच्या काही अडीअडचणी असतील तर आपण अवश्य आमच्याशी संपर्क साधू शकता. तर आत्तापर्यंत विविध प्रकारची व्रत वैकल्य जी जशी माहिती मी तुम्हाला सांगितली ती तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावी. त्याचा मतितार्थ जो असेल तो आपण सर्वांनी लक्षात घ्यावा आणि यथाशक्ती मनोभावे त्या देवाची आराधना करत राहावी. धन्यवाद. नमस्कार. आपले संस्कार आपले विधी मध्ये तुमचं स्वागत. आपण करीत असलेली व्रत वैकल्य अनुष्ठान यांची सांगता ही त्यांची उद्यापन केल्याशिवाय होत नाहीत. तर कशी ही उद्यापनं करावीत, त्याचे विधी कसे असतात व ते करून घेण्याकरिता आपण आमच्याशी अवश्य संपर्क साधू शकता. आम्हाला कॉल करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
475555 या क्रमांकावर.